नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत शिकू आनंदे मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता 9वी आणि मित्रांनो आपला घटक आहे तिसरा कीर्ती कठियाचा दृष्टांत. मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग सुरुवात करूया. कीर्ती कठियाचा दृष्टांत. खाली दिलेली कथा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती सोडव. हा उतारा आपल्याला सर्वप्रथम काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि यावर आधारित कृती आपल्याला पुढील स्लाइडमध्ये बघायची आहे. बघा, डोमेग्राम नावाचे एक गाव होते. एके दिवशी या गावात सकाळी चक्रधर स्वामींच्याकडे मातीकाम चालू होते. दिवस थंडीचे होते, त्यामुळे त्यांच्या भक्तांना काम करणे कठीण जात होते. मात्र नागदेवाचार्य यांनी मात्र आपले काम चालूच ठेवले. तेव्हा नाथोबांनी त्यांना विचारले, नागदेवा, तुला थंडी वाजत नाही का? तेव्हा नागदेव म्हणाले, आम्ही वैरागी, आम्हाला थंडी वाजत नाही. त्यावर स्वामी म्हणाले, हे वानरेया, प्रत्येक माणसाला वैराग्य मिरवायला आवडते. हा सुद्धा एक विकारच आहे. मग नागदेवांनी त्यांना विचारले, मग निर्विकार कोण आहे? तेव्हा स्वामी म्हणाले, प्रत्येक जीव विकारापासून वेगळा झाला नाही. मग तू या सर्व जीवांपेक्षा वेगळा कसा काय? हे सर्व बोलणे झाल्यावर स्वामींनी कीर्ती काठियाचा दृष्टांत सांगितला, की जो आपल्या पाठामध्ये सांगितलेला आहे. बघा, एका गावात एक पुजारी राहत होता. तो मंदिराच्या गाभाऱ्यातील नैवेद्याच्या जागेची साफसफाई, सडामार्जन करीत असे. मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवत असे. त्याचे काम पाहून त्या गावातील गावकरी पुजाऱ्याची स्तुती करू लागले. गावकरी पुजाऱ्याला म्हणाले, तुम्ही खूप चांगले काम करीत आहात. पुजारी आपली स्तुती ऐकून खूप खुश झाला, गर्वाने फुगून गेला आणि दररोज अधिकाधिक चांगले नेटके काम करू लागला. त्याच्या या कृतीमुळे देवता त्याला कोणतेही फळ देत नाही. त्याला फक्त प्रसिद्धी मिळाली, पण इतर कोणतीही गोष्ट प्राप्ती झाली नाही. बघा मित्रांनो, हा उतारा आपण या ठिकाणी समजून घेतला. यावर आधारित प्रश्न आपण आता पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत. चौकट पूर्ण कर. कृती 1. कथेतून मिळणारा संदेश या ठिकाणी लिहायचा आहे. उत्तर, कोणतेही काम फक्त प्रसिद्धीसाठी करू नये. कथेत आलेल्या कोणत्याही 3 पात्रांची नावे. तर उत्तरामध्ये आपल्याला चक्रधर स्वामी, नागदेवाचार्य आणि नाथोबा तसेच पुजारी इतरही पात्र आहेत. परंतु आपल्याला 3 लिहायला सांगितले म्हणून आपण 3 या ठिकाणी लिहित आहोत. कथेला वेगळे शीर्षक लिहा. यासाठी कथेला आपलं एक वेगळं शीर्षक आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. कथेसाठी तुम्ही तुमच्या आवडीचे शीर्षक निवडू शकता कथा वाचून, पण मला जे योग्य वाटलं ते शीर्षक मी या पद्धतीने दिलेलं आहे. स्वामी चक्रधरांचा उपदेश हे शीर्षक सुद्धा आपण या कथेला देऊ शकतो. कृती 2 अ. आकृतिबंध पूर्ण कर. कथेतील प्रमुख पात्र, जर आपण ही संपूर्ण कथा वाचली तर यामध्ये जे प्रमुख पात्र आहे ते श्री चक्रधर स्वामी यांचं आहे. त्यांचे विचार काय सांगतात चक्रधर स्वामी? कोणत्याही कार्याचा गर्व करू नये. नागदेवाचार्यांना वानरेया म्हणण्याचे कारण काय? उत्तर, त्यांनी स्वतःला वैरागी म्हटले म्हणून. कथेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. मित्रांनो, तुम्ही अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच मित्रांना शेअर करा. कथेत आलेल्या कोणत्याही 3 पात्रांची नावे आणि त्यांचे प्रत्येकी 2 स्वभावविशेष लिहा. या ठिकाणी पात्रे लिहायचे आहेत आणि पुढे स्वभावविशेष लिहायचे आहेत. पात्र पहिलं चक्रधर स्वामी, मार्गदर्शक आणि उपदेशक. त्यानंतर नागदेवाचार्य, हे वैरागी होते, तसेच ते अभिमानी होते. पुजारी कर्तव्यनिष्ठ होता, परंतु स्तुतिप्रिय सुद्धा होता. खालील शब्दांपैकी अचूक शब्द ओळखून लिह. या ठिकाणी कीर्ती हा क्रमांक 2 चा शब्द योग्य आहे. त्यानंतर वैराग्य क्रमांक 4 चा शब्द योग्य आहे, तो तुम्हाला पुढे या ठिकाणी लिहायचा आहे. सोमत, मग स्वतःचं मत या ठिकाणी आपल्याला व्यक्त करायचं आहे. अतिमोह घातक असतो, या विधानाशी तू सहमत आहेस का? तुझे मत सहकारण लिह. तर तुला काय वाटतं हे त्या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचं उत्तर लिहित असताना होय किंवा नाही आणि त्याचं कारण पुढे लिहायचं आहे. होय, अतिमोह घातक असतो, या विधानाशी मी सहमत आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक असतो. जसे की अतिगोड खाल्ल्याने मधुमेहासारखा आजारास बळी पडावे लागते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. वैरागी कोणास म्हणावे याबाबत वर्गात चर्चा कर. ही चर्चा करायची, तोंडी उत्तर आहे, या ठिकाणी उत्तर लेखन करायची गरज नाही. आणि शेवटची कृती 8 आहे संवाद लेखन. कथा वाचायची, समजून घ्यायची आणि त्याचं नाटक कसं तयार करता येईल या पद्धतीने आपल्याला संवाद लेखन या ठिकाणी करायचं आहे. बघा, उत्तर कंसामध्ये नाटक लिहित असताना आपल्याला कंसात काही सूचना द्याव्या लागतात. डोमेग्राम गावात स्वामी चक्रधर यांच्याकडे मातीकाम चालू आहे आणि पुढे काय होतं बघा. त्यामध्ये नाथोबा
नागदेवाला म्हणतो, नागदेवा तुला थंडी वाजत नाही का? नागदेव म्हणतो, आम्ही वैरागी, आम्हाला थंडी वाजत नाही. मग चक्रधर स्वामी म्हणतात, वानरेया, प्रत्येक माणसाला वैराग्य मिरवायला आवडते, हा सुद्धा एक विकारच आहे. चक्रधर स्वामी दृष्टांत सांगतात त्यानंतर. मग दृष्टांतामध्ये कोण आहे? पुजारी, देवाची पूजा करत असतो. आणि गावकरी, तुम्ही मंदिरे स्वच्छता खूप छान ठेवतात. त्यानंतर पुजारी स्तुती ऐकून गर्वाने फुगतो व आपले काम अधिक चांगले करतो, पण त्यास पुण्य मिळत नाही, फक्त प्रसिद्धी मिळते. हा या ठिकाणी उपदेश देऊन ही जी कथा आहे ही पूर्ण होते. मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्ही अद्यापही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू.